d/2 म्हणजे b ची व्हॅल्यू काय मिळाली c - d/2, a ची व्हॅल्यू काय मिळाली c + d/2. a प्लस b ला काय मानलं होतं c, a - b ला काय मानलं होतं d. हेच फॉर्म्युले मला a + b a - b च्या फॉर्मच्या ऐवजी c आणि d च्या फॉर्म मध्ये काय येईल सांगा. हा फॉर्म्युला cos c + cos d = 2 cos c + d/2 * cos c - d/2 आणि हा फॉर्म्युला cos c - cos d = -2 sin c + d/2 * sin c - d/2. कधी कधी हा बाहेरचा मायनस मला लिहायचा नसेल तर 2 sin c + d/2 हा साइन जो आहे त्याच्यामधला अँगल निगेटिव्ह करायचा. c - d चा निगेटिव्ह अँगल काय d - c/2.